शाहिस्तेखानाविरुद्धच्या संघर्षामुळे सतत 3 वर्ष मोगली फौजेच्या जाचाखाली स्वराज्याची प्रचंड हानी झाली होती. प्रजा प्रचंड अशा अत्याचाराने त्रासली होती आणि स्वराज्याचा खजिना सुद्धा रिकामा झाला होता. स्वराज्याचे आणि प्रजेचे नुकसान भरून काढण्यासाठी महाराजांनी सुरतेची लूट करण्याची धाडसी मोहीम आखली. सुरत हे मोगलांचे सगळ्यात महत्वाचे व्यापारी बंदर असल्याने अतिशय समृद्ध असे शहर होते. बहिर्जी नायकांनी महाराजांच्या सांगण्यावरून सुरतेची खडानखडा माहिती काढली आणि महाराजांनी बहिर्जीच्या मदतीने मोहिमेची संपूर्ण योजना आखली. महाराजांनी साधारण 8,000 घोडदळ आपल्याबरोबर घेतले आणि प्रत्येक घोडस्वाराबरोबर माल वाहून आणण्यासाठी एक अतिरिक्त घोडाही घेण्यात आला. मार्गशीर्ष वद्य द्वितीया शके 1585 म्हणजेच रविवार दिनांक 6 डिसेंबर 1663 रोजी महाराजांनी सुरतेकडे कूच केली. महाराजांच्या सुरतेपर्यंतच्या मार्गाची माहिती मिळत नाही, परंतु महाराज बहुतेक राजगडाहून निघाल्यानंतर सिंहगडाजवळून लोहगड मार्गे माहुली आणि त्रिंबक अशा डोंगराच्या आश्रयाने पुढे गेले असावेत, कारण महाराजांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतल्याचा खात्रीलायक उल्लेख आढळतो. महाराज 4 जानेवारी 1663 रोजी सुरतेजवळ घनदेवी या गावी पोहोचले. महाराज स्वतःचे नाव उघड सांगतही नव्हते आणि आपण बादशाही सरदार आहोत व अहमदाबादकडे जात आहोत एवढीच माहिती लोकांना पुरवत होते. हळूहळू हा सरदार कोणी मोगली सरदार नसून शिवाजी महाराजच आहेत अशी सर्वांची खात्री पटू लागली. आणि मग काय, सुरतेत एकच धावपळ सुरू झाली. सुरतकर सुरत सोडून पळायला लागले. सुरतेचा हवालदार इनायत खान हा अगदी भ्रष्ट अधिकारी होता. त्याने 5,000 स्वाराचा खर्च सरकारातून मिळत असतानाही सुरतेच्या रक्षणासाठी फक्त 1,000 स्वार ठेवले होते. यामुळेच धास्तावलेल्या इनायत खानाने प्रजेच्या रक्षणापेक्षा स्वतःच्या रक्षणाला प्राधान्य देण्याचे ठरवले आणि आपल्या प्रजेला वाऱ्यावर सोडून देऊन स्वतः मात्र सुरतेच्या किल्ल्याच्या आश्रयाला गेला. सुरतेतले मोठमोठाले व्यापारी त्यांनी सुद्धा इनायत खानाला लाच देऊन किल्ल्यामध्ये आश्रय मिळाव्याला सुरुवात केली. आणि अशा परिस्थितीमध्ये आता महाराज आणि त्यांची फौज सुरतेच्या अगदी वेशीवर येऊन ठेपली होती. सुरतेच्या स्वारीचा इथून पुढचा मागोवा आपण आजच्या भागामध्ये घेऊ. जॉर्ज ऑक्झेंडन हा इंग्रजांच्या वखारीचा प्रमुख होता. शहरातील धावपळ पाहून त्याने स्वाली बंदरावर जाण्यासाठी परवानगी मागितली. डच व्यापाऱ्यांनीही तशीच परवानगी मागितली, परंतु इनायत खानाने ती फेटाळून लावली. परदेशी व्यापारी जर शहर सोडून गेले तर कुणालाच सुरक्षित वाटणार नाही आणि आणखीन गोंधळ वाढेल असे त्यांनी इंग्रजांना आणि डचांना कळवले. आता इंग्रज आणि डच यांनी नाईलाजास्तव आपल्या वखारींचा बंदोबस्त करायला सुरुवात केली. शिवाजी सुरतेच्या अलीकडे 10 ते 12 मैलावर आल्याची बातमी ऑक्झेंडनने दुपारी 3च्या सुमारास स्वाली बंदरावर पाठवली व तेथून 10 हत्यारबंद शिपाई सुरतेच्या वखाराच्या रक्षणासाठी पाठवून देण्याबद्दल आपल्या अधिकाऱ्यांना सूचना केली. डचांनीही एतद्देशीय 80 आणि 40 युरोपियन शिपाई जमा केले. अशी डच आणि इंग्रज यांच्या साधनातून आपल्याला त्यांच्या बंदोबस्ताची माहिती कळते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 6 जानेवारी 1664 रोजी महाराज सकाळी सुरतेजवळ बऱ्हाणपूर वेशीच्या बाहेर एका बागेत येऊन उतरले. म्हणजेच आता महाराज
सुरतेच्या सीमेपासून फक्त 1.5 मैलाच्या अंतरावर होते. अजूनही महाराज अशीच बतावणी करत होते, आपण बादशाही सरदार असून महाबत खानाच्या बोलवण्यावरून पट्टणचे बंड मोडण्यासाठी जात आहोत. महाबत खान हा जसवंत सिंहाच्या जागेवर गुजरातच्या सुभ्यावर नेमलेल्या सुभेदाराचे नाव होते. महाराज सुरतेच्या दारात येऊन पोचल्यामुळे पळापळीला आणखीनच उधाण आले. महाराज स्वतःला अजूनही मोगल सरदारच म्हणून घेत असल्यामुळे इनायत खानाने आपला एक जासूद महाराजांकडे रवाना केला. त्याच्याजवळ महाराजांना एक निरोप पाठवला, तुम्ही इतके जवळ येऊ नका, भीतीने लोक पळून जात आहेत व हे बादशाला अजिबात आवडणार नाही. महाराजांनी त्या निरोपालाच अटक केली. त्याचप्रमाणे डचांची 2 माणसे माहिती काढण्यासाठी इकडे तिकडे फिरत होती, त्यांनाही महाराजांनी अटक केली. इनायत खानाचे सरकारी अधिकारी, त्याला भरपूर लाच देऊन किल्ल्यात आश्रयाला गेलेले व्यापारी यांच्यासह भीतीने गाळण उडालेल्या इनायत खानाने किल्ल्याचे दरवाजे बंद करून घेतले आणि तो आपल्या निरोपाची वाट पाहू लागला. इकडे इंग्रजांनी आपला सगळा माल वखारींमध्ये बंदोबस्तात ठेवला आणि सुमारे 10 वाजायच्या सुमारास आपल्या वखारीतून जॉर्ज ऑक्झिंडनच्या नेतृत्वाखाली ड्रम्सच्या तालावर शहराच्या प्रमुख रस्त्यावरून पथसंचलन म्हणजे राऊट मार्च केले. 200 शिपायांची ही मिरवणूक शहरभर फिरून पुन्हा एकदा किल्ल्याजवळून आपल्या वखारीत परतली. जॉर्ज ऑक्झिंडनने शिवाजी आलाच तर आपण त्याच्यावर हल्ला करण्यास तयार आहोत अशा बढायाही यावेळी मारल्या. डचांनी मात्र हल्ला आलाच तर मरेपर्यंत आपण स्वसंरक्षण करू, नाहीतर इतर भानगडीत आपण पडणार नाही असा सावध पवित्रा घेतला. तेवढ्यातच म्हणजे सकाळी 11च्या सुमारास महाराजांची 2 माणसे पत्रासह इनायत खानाकडे आली. त्यात महाराजांनी लिहिले होते की शहराच्या सुभेदाराने आणि हाजी सय्यद बेग, विरजी वोरा व हाजी कासिम या 3 व्यापाऱ्यांनी आपल्याकडे येऊन शहराचा खंड ठरवावा, नाहीतर आपण सगळे शहर जाळून उद्ध्वस्त करू. परंतु लपून बसलेल्या घाबरलेल्या इनायत खानाने या पत्राचा जबाब दिला नाही ना तो त्यांना भेटायला गेला. यामुळेच यानंतर महाराजांचे घोडेस्वार शहरात घुसले. असे सांगतात की सुरत जवळ आल्यानंतर शिवाजी महाराजांनी असे जाहीर केले की शहरातील कोणत्याही व्यापाऱ्यास उपद्रव करण्याचा आपला इरादा नाही, तर औरंगजेबाने आपल्या राज्यावरील स्वारी करून आपली बरीच खराबी केली आहे आणि आपले काही संबंधित लोक मारले आहेत, याचा सूड घेण्यासाठी मी इथे आलो आहे. महाराजांचे लोक आता सुरतेत शिरू लागले होते तेव्हा किल्ल्यावरच्या लोकांनी त्यांच्यावर तोफांचा भडीमार करायला सुरुवात केली, पण त्यांनी याची मुळीच पर्वा केली नाही. किल्ल्यातील लोकांनी खाली उतरून आपल्या लुटीच्या कामात व्यत्यय आणू नये म्हणून त्यांनी किल्ल्यास मोर्चे लावले व खालून बंदुका वगैरे मारून त्यांना तिथेच अडकून ठेवण्यात आले. किल्ला मोठा बळकट होता, तो जिंकून घेण्याची गरजही नव्हती. त्यामध्ये वेळ घालवण्यास महाराजांना काहीही स्वारस्य नव्हते आणि म्हणूनच आतील लोकांना बाहेर येण्यासाठी प्रतिबंध करण्यापुरतेच लोक महाराजांनी गडाभोवती ठेवले. गडावरून सुटणाऱ्या तोफ गोळ्यांमुळे महाराजांच्या लोकांचे जास्त नुकसान झाले नाही, परंतु आजूबाजूच्या घराची मात्र पुष्कळ नासडी झाली. त्याच्यामुळे आजूबाजूच्या घरांना आगीही लागल्या. डचांनी आपल्या वखारीचे दरवाजे बंद करून घेतले होते आणि शिवाजी आलाच तर 2 हात करण्याची भाषा करणारे इंग्रजही आपल्या वखारीत भयभीत होऊन लपून बसले होते. ऑक्झिंडनने पुन्हा एकदा सुरतेतील माल व माणसे धोक्यात असल्यामुळे स्वाली बंदरातून 10 माणसे ठेवून बाकीची सगळी माणसे आणि काही तोफा सुरतला मागवून घेतल्या. त्याच्या वखारीच्या शेजारी असलेली एक मशीद व एक मंदिर ही त्याने बंदोबस्तासाठी आपल्या ताब्यात घेतले. पाहता पाहता सुरत लुटली जाऊ लागली. महाराजांच्या आक्रमणामुळे भयभीत झालेले सुरतकर आधीच घरदार सोडून पळून गेले. एरवी व्यापाऱ्यांनी, कामगारांनी, प्रवाशांनी सजलेली सुरतेची पेठ आणि रस्ते ओस पडले होते.
इनायत खानाचे सर्व 1000 सैनिक किल्ल्यात अडकून पडल्यामुळे मराठ्यांना शहरात कुठेच प्रतिकार होत नव्हता. मराठ्यांनी सर्वात आधी किल्ल्याजवळील असणाऱ्या जकात घराकडे आपला मोर्चा वळवला. जकात घर म्हणजे रोख रक्कम. मराठ्यांनी मनसोक्तपणे जकात घर लुटले. त्यावेळी अँथनी स्वीट नावाचा एक इंग्रज अधिकारी स्वाली बंदराहून त्याच्या वखारीकडे जात असताना मराठ्यांकडून पकडला गेला. मराठ्यांनी त्याला महाराजांच्या समोर उभे केले. त्याची चौकशी करून महाराज त्यांना म्हणाले, इंग्रज व अन्य व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा, नुकसान करण्याचा मुळीच इरादा नाही. औरंगजेबाने आपल्या मुलखावर स्वाऱ्या करून आपल्या नातेवाईकांना ठार मारले, याबद्दल सूड उगवण्याची इच्छा आहे. इंग्रज व डच यांनी आपणास काही द्रव्य दिले तर आपण त्यांच्या वाटेला जाणार नाही, पण तसे न केले तर त्यांना सुद्धा त्रास होईल. स्मिथला महाराजांनी बांधून ठेवण्याची आज्ञा केली. सुरतेतील अनेक व्यापारी व औरंगजेबाला भेटायला निघालेला इथिओपियाचा वकील महाराजांच्या अटकेत पडले होते. तेथे स्मिथला सुद्धा बांधून ठेवण्यात आले. या धामधुमीत महाराजांच्या तडाख्यात एक यहुदीही सापडला. कॉन्स्टँटिनोपलचा हा व्यापारी असून त्याने औरंगजेब बादशहाला विकण्याकरता अतिमौल्यवान जड जवाहीर आणले होते. महाराजांनी त्यास आपणा पुढे आणले व जवळ जवाहीर कुठे ठेवले आहेत ते आणून द्यावे असे सांगितले. तो काही केल्या कबूल होईना. तेव्हा त्याला खाली पाडून त्याच्या मानेवर 3 वेळा तलवार ठेवण्यात आली व त्याला ठार मारण्याची भीती दाखवण्यात आली, परंतु तो व्यापारी बिलकुलही डगमगला नाही. त्याने आपल्या जीवापेक्षा आपले द्रव्य प्यारे वाटले. डच लोकांच्या वखारीजवळ विरजी वोराचा वाडा होता. या व्यापाऱ्याची अपार संपत्ती होती, असा सर्वत्र लौकिक होता. याचा वाडा महाराजांचे लोक एक सबंद रात्र लुटत होते. तेथे त्यांना 28 शेर मोती, हिरे, पाचू, माणके, वेगवेगळे जड जवाहीर असे अगणित द्रव्य मिळाले. बहिर्जी नाईक मराठ्यांना मोठमोठ्या व्यापाऱ्यांची घरे आणि त्यांच्या वखारी दाखवत होते आणि त्याप्रमाणे मराठे त्या घरांना आणि त्या वाड्यांना लुटत होते. तशातच इंग्रजांच्या वखारीपाशी असलेले हाजी सय्यद बेग याचा वाडा आणि काही वखारी होत्या, तिथे मराठे शिरले. त्यांनी पुष्कळ द्रव्य लुटले. या वाड्याची लूट चालू असताना इंग्रजांच्याच वखारीच्या लगत असलेल्या दुसऱ्या एका वाड्याला लुटून त्यास आग लावण्याच्या बेतात महाराजांचे लोक होते. त्यांच्या या कृतीमुळे आपल्या वखारीला धोका होऊ शकतो असे पाहून इंग्रजांनी त्यांना प्रतिकार करायला सुरुवात केली. महाराजांचे लोक आणि इंग्रज यांच्यात यामुळे काही काळ चकमक उडाली, परंतु महाराजांचे लोक तिथून निघून गेले. हाजी सय्यद बेग हा आधीच वाडा सोडून किल्ल्यात गेला होता, पण इंग्रजांमुळे त्याच्या वाड्याचा बचाव झाला होता. इंग्रजांनी केलेल्या प्रतिकारामुळे महाराजांना त्यांचा राग आला आणि त्यांनी त्यांना अजून एक निरोप पाठवला की तुमच्याकडून 3 लाख रुपये पाठवून द्या, अगर सय्यद बेगचा वाडा आम्हास लुटून द्या. या दोन्हीतील एकही गोष्ट न कराल तर मी स्वतः तुमच्यावर चालून येऊन तुमच्या एक माणसाची कत्तल करीन. यावर ऑक्झेंडन याने निरोप पाठवला की आम्ही यातील कोणतीही गोष्ट करायला तयार नाही, तुम्ही आमच्यावर वाटेल तेव्हा चालून यावे. या उद्धट उत्तराचे शासन महाराजांनी केलेच असते, परंतु त्यांच्याशी भांडण करून वेळ घालवण्यात महाराजांना अजिबात स्वारस्य नव्हते आणि त्यामुळे इंग्रज पुन्हा एकदा वाचले. आज इथेच थांबूया. भेटूया लवकरच पुढच्या भागात. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय शिवराय.